महिलेचे दडापासून शिर कापलेले आढळले। एकाच पोलीस ठाणे हद्दीत दुसरा रहस्यमय खून। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धरणाच्या पाण्यात अज्ञात महिलेचे दडापासून शिर कापलेले आढळून आल्याने तालुक्यासह जिल्हाभरात एकच खळबळ। विना दडाचे शिर धरणाच्या पाण्यात आले कुठून? शिर तर मिळाले, परंतु धड कुठे? याबाबत पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाची घालमेल। जिल्ह्यात सलग 2 खुनाच्या घटनेत जिल्हा हादरला। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पडसे कोरडी प्रकल्पातील धरणाच्या पाण्यात बुधवारी 12 जून रोजी सकाळी एका अज्ञात महिलेच्या दडापासून वेगळे कापलेले शिर निळ्या रंगाच्या पिशवीत सापडल्याने खांडबारा परिसर हादरला आहे। या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धरणाकडे मोठी गर्दी केली होती। सकाळच्या वेळी काही शेतकरी बैल धुण्यासाठी धरणाकडे आले असता त्यांना निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत धडापासून वेगळे असलेले कापलेले महिला जातीचे शिर आढळून आले। याची माहिती तत्काळ प्रत्यक्षदर्शीकडून पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते। त्यांनी तपास सुरू केला असून महिलेची हत्या करून शिर कापून प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून धरणाच्या पाण्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही महिला कोण, कोणत्या गावाची, या महिलेचे नाव काय, असे अनेक कारणे अद्याप स्पष्ट झाले नाहीत। विसरवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत। नवापूर तालुक्यातील जामट्यावड ते वडजाकण रस्त्यादरम्यान जरीपाडा गावाच्या फाट्याजवळ रस्त्यावरील नाल्याची फरशी पुलाच्या पाईपमध्ये एका गोणीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती। ही घटना ताजी असतानाच लगेच दुसऱ्या हत्येने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नंदुरबार जिल्ह्यात चोरी आणि हत्येच्या घटनेत वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। आपल्या परिवर्तन 24 न्यूजसाठी रसिक गावित, नवापूर तालुका प्रतिनिधी।